माझं कार्य हे महाराष्ट्रभर हिंदुत्व प्रेमी माझे जे बांधव आहेत त्या सगळ्यांना माझं कार्य हे अत्यंत प्रिय आहेत आणि प्रत्येकाने मला आग्रह केला। आज अनेक पक्ष माझ्याकडे आले, ताई एबी फॉर्म देतो, परंतु या हिंदुत्वावर असलेली निष्ठा मला ते करू देत नव्हती, म्हणून मी आज अपेक्षित उमेदवारी भरलेली आहे। माझा जेव्हा पक्षामध्ये प्रवेश झाला त्यावेळेस सुद्धा या सत्ता पिपासू ढेकणाला प्रॉब्लेम होता आणि मला तिकीट मिळू नये, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळू नये म्हणून हा 4 दिवस मुंबईला गिरट्या घालतोय। तुला पुरून उरणारी मी एकच रणरागिणी हे तू लक्षात ठेव। आणि प्रभाग 24 मध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी भरलेली आहे त्यांना पाडण्याचा श्री गणेशा करण्यासाठी आज मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अनेक अपक्ष उमेदवार, अनेक नाराज वर्ग हे देखील भारतीय जनता पार्टीचं जे पॅनल जे फक्त या सत्ता पिपासूच्या मर्जीने उभं झालेलं आहे हे पॅनल पाडण्यासाठी आजपासून प्रयत्न करणार आहे। आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून प्रॉब्लेम नव्हता, पण जर आम्हाला काल रात्रीपर्यंत म्हणलं जातंय की ताई तुमचं नाव रेसमध्ये आहे, ताई तुमचं तिकीट फायनल होतंय, परंतु हा माथे फिरू ज्याला मी पक्षात आलेली सुद्धा मान्य नव्हती, मला मिळालेल्या पदाचा ज्याला त्रास होत होता तो तडफडत होता की जर या महिलेला तिकीट मिळालं, या महिलेला उमेदवारी मिळाली तर माझा नेस्तनाभूत होणार, असाही तुझा होणारच आहे हे तू लक्षात ठेव। तू खूप चुकीच्या गोष्टी बरोबर नडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचे पडसाद लवकरच उमटणार आहेत। आज 7 वर्षानंतर पुणे महानगरपालिका किंवा सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत। 7 वर्ष अत्यंत कष्टाने, जोमाने, एक उत्साहाने काम करणारे जे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी खूप आशा अपेक्षा होत्या आणि त्यांनी अनेक स्वप्न रचली होती की मी जर उत्तम काम केलं, पक्षाचं चांगलं काम केलं तर पक्ष माझा विचार करेल। असे अनेक इच्छुक असतील किंवा पदाधिकारी असतील यांचा हिरमोड झालेला आहे आणि फक्त पुणे शहराची नासाडी आणि फडणवीस साहेबांची प्रतिमा मलिन करण्याचं काम ज्या सत्ता पिपासूंनी प्रभाग 24 मधून केलेला आहे त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल प्रभाग 24 मध्ये कसं ठरणार आहे, कसं पडणार आहे याचा श्री गणेशा आज आम्ही इथे केलेला आहे आणि अनेक आज 24 मधले अनेक